विद्यार्थ्यांना प्रॉबॅबिलिटी या चॅप्टरचा फर्स्ट एक्झरसाइज मी आता घेतो आहे. तुम्हाला माहिती आहे रँडम एक्सपेरिमेंटमध्ये पॉसिबल आउटकम्स जे असतात त्याला आपण त्या पॉसिबल आउटकम्सच्या सेटला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. आणि सॅम्पल स्पेसमध्ये जेवढे सॅम्पल पॉईंट असतील ते आउटकम्स असतात आपल्या रँडम एक्सपेरिमेंटचे. तर आपल्याला इथे म्हटलं आहे हाऊ मेनी पॉसिबिलिटीज ओळखायच्या. फक्त तुम्हाला अतिशय सोपा एक्झरसाइज आहे. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग. हे खाली 4 एक्झाम्पल्स दिले आहे. या 4 एक्झाम्पलमध्ये किती पॉसिबिलिटीज आहे एवढं तुम्हाला फक्त सांगायचं आहे. तो वनिता नोज द फॉलोइंग साईट्स इन महाराष्ट्र. वनिताला महाराष्ट्रामधले खालील स्थळं माहिती आहेत. आणि सी इज प्लॅनिंग टू विजिट वन ऑफ देम इन समर वॅकेशन. म्हणजे वनिता नावाची एक मुलगी आहे, तिला महाराष्ट्रामधले खालील पर्यटन स्थळ माहिती आहेत आणि तिला एका स्थळाला व्हिजिट द्यायची आहे समर वॅकेशनमध्ये. एकाला व्हिजिट द्यायची आहे म्हणजे तिला हे माहिती आहे तेवढे, म्हणजे एवढ्यापैकी एकाला व्हिजिट द्यायची आहे. तर रँडमली तिला पॉसिबल आउटकम्स किती आहे तर तिच्याजवळ 1, 2, 3 नंतर 4, 5, 6 हे सोडलं आपण. 1, 2, 3, 4 नंतर 5, 6, 7 आणि 8 पॉसिबिलिटीज आहेत. 8पैकी एकाला ती व्हिजिट देणार आहे. कोणाला व्हिजिट देणार आहे तिलाही माहीत नाही. म्हणजे तिला व्हिजिट द्यायचं आहे. 8 स्थळं माहिती आहे, 8पैकी एकाला व्हिजिट द्यायची आहे. तर तिच्याजवळ पॉसिबिलिटीज आहेत स्थळांच्या 8. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये पॉसिबिलिटीज किती एवढंच आपल्याला विचारलं आहे. तर इथे पॉसिबिलिटीज आहेत एकूण 8 पॉसिबिलिटीज. आता आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊ. एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रँडमली. म्हणजे ठरवून जेव्हा तुम्ही करता, ठरवून केलेली जी कृती असते ती आपली तो रँडम एक्सपेरिमेंट होणार नाही. रँडमली म्हणजे ठरवून न केलेली कृती जी असते त्याला रँडमली म्हणतात. तर आपल्याला रँडमली वीकमधला एक डे सिलेक्ट करायचा आहे. तर आपल्याजवळ किती पॉसिबिलिटीज आहे. एखादं काम आहे आणि त्या कामासाठी आपल्याला एक दिवस आपल्याला सिलेक्ट करायचा आहे रँडमली. तर तुम्हाला म्हटलं रँडमली सिलेक्ट करा, तर तुमच्याजवळ किती दिवस असतात मग आठवड्यामध्ये? 7 दिवस असतात. म्हणजे 7 दिवसातून तुम्ही एक दिवस निवडाल. म्हणजे तुमच्याजवळ शक्यता किती आहेत या रँडम एक्सपेरिमेंटसाठी? रँडमली तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर तुमच्याजवळ एकूण 7 पॉसिबिलिटीज आहे, कारण आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 कार्ड्सचं जे पॅक असतं आहे, आपण प्लेईंग कार्ड्स जे असतात त्याच्यामध्ये 52 कार्ड्स असतात आणि 52पैकी एक कार्ड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मग तुमच्याजवळ पॉसिबिलिटीज किती आहेत? 52 पॉसिबिलिटीज आहेत. 52पैकी एक तुम्ही सिलेक्ट करणार आहे. म्हणजे इथे पॉसिबिलिटीज झाल्या तुमच्या 52. नंतर पुढचा आहे 1 नंबर फ्रॉम 10 to 20 इज रिटन ऑन इच कार्ड. म्हणजे कार्ड्स घेतले तुम्ही आणि त्या कार्डवर तुम्ही 10पासून 20पर्यंतचे नंबर्स लिहिले. एका कार्डवर 10, दुसऱ्यावर 11, तिसऱ्यावर 12, चौथ्यावर 13. अशा पद्धतीने तुम्ही कार्ड्सवरती 10पासून 20पर्यंतचे नंबर्स टाकले आणि एक कार्ड तुम्हाला रँडमली म्हणजे न ठरवता एक कार्ड तुम्हाला त्याच्यातला उचलायचं आहे. आता तुमच्यावर किती पॉसिबिलिटीज आहेत मग? तर हे जे 10पासून 20पर्यंत जे आकडे होतात, नंबर्स होतात, हे किती नंबर्स आहेत? 10पासून 20पर्यंत 11 ते 20 10 नंबर्स झाले आणि हा 10 पण आला एक आणखी. म्हणजे तुमच्याजवळ 11 नंबर्स असलेले 11 कार्ड्स आहेत आणि 11 कार्डपैकी एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे तुमच्याजवळ पॉसिबिलिटीज झाल्या 11. कारण हे 10पासून 20पर्यंत 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 आणि 20 असे 11 नंबर्स 10 ते 20च्या दरम्यान. 10पासून 20पर्यंत 10 to 20 म्हटलं. 10पासून 20पर्यंत 11 नंबर्स आहेत. म्हणजे तुमच्याजवळ हे 11 नंबर्स लिहिलेले 11 कार्ड्स आहेत आणि तुम्हाला एक कार्ड रँडमली सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे यू हॅव 11 पॉसिबिलिटीज इन दिस एक्सपेरिमेंट. तर अशा पद्धतीने हा 5.1 एक्झरसाइज आहे तुमचा. आता आपण 5.2 या एक्झरसाइजकडे येऊ आणि याच्यातले 2-4 एक्झाम्पल्स आपण आता घेऊ. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स एन ऑफ एस. हा फर्स्ट क्वेश्चन मी घेतो आहे की खाली दिलेल्या प्रत्येक एक्सपेरिमेंटसाठी सॅम्पल स्पेस एस लिहा आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहा एन ऑफ एस. याच्यामध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सांगते आपल्याला. रँडम एक्सपेरिमेंट आहे तो रँडम एक्सपेरिमेंट आहे. 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. बघा 5.2 मधला प्रॉबॅबिलिटी चॅप्टर आहे आपला हा.
या चॅप्टरमध्ये 5.2 एक्झरसाईजमधला फर्स्ट क्वेश्चन. आता मी क्वेश्चन लिहित नाही, फर्स्ट क्वेश्चनमधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आता पहा, मी जे रँडम एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगितले होते त्याच्यापेक्षा हा वेगळा आहे. याचा सॅम्पल स्पेस लिहायचा आहे तुम्हाला. सोल्युशन तुम्ही असं लिहाल, पहिले रँडम एक्सपेरिमेंट लिहावं लागतो की 1 कॉईन अँड 1 डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आता पहा, एक कॉईन आणि एक डाय जर तुम्ही सायमल्टेनियस फेकला तर मग देअरफॉर सॅम्पल स्पेस काय होईल पहा. तुम्हाला कॉईनवर हेड भेटेल आणि डायवर 1 भेटेल, किंवा कॉईनवर हेड डायवर 2, कॉईनवर हेड डायवर 3, कॉईनवर हेड डायवर 4, कॉईनवर हेड डायवर 5, कॉईनवर हेड डायवर 6. किंवा असे होऊ शकेल, कॉईनवर टेल भेटला डायवर 1, कॉईनवर टेल डायवर 2, कॉईनवर टेल डायवर 3, कॉईनवर टेल डायवर 4, कॉईनवर टेल डायवर 5 आणि कॉईनवर टेल डायवर 6. म्हणजे असे एकूण पॉसिबल आउटकम्स आहेत तुमचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस झाले तुमचे 12. आता आपण दुसरा रँडम एक्सपेरिमेंट घेऊ. 2 डिजिट नंबर्स आर फॉर प्रॉब्लेम. रँडम एक्सपेरिमेंट लिहितो. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड. फक्त रँडम एक्सपेरिमेंट लिहायचा आहे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन सॅम्पल स्पेस लिहायचे आहे. युझिंग डिजिट्स 2, 3 and 5 without repeating digits. सोल्युशन घेतो. पहिल्यांदा हा रँडम एक्सपेरिमेंट आपण लिहून घ्यायचा. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड using digits 2, 3 and 4 and 5 without repeating डिजिट्स. म्हणजे डिजिट्स रिपीट न करता तुम्हाला काय करायचं आहे, रँडम एक्सपेरिमेंट काय आहे तुमचा, तुम्हाला 2 अंकी संख्या तयार केल्या तुम्ही. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म, 2 अंकी संख्या तयार केल्या युझिंग डिजिट. कोणते डिजिट वापरून? 2, 3 आणि 5 वापरून. काय न करता? डिजिट्स रिपीट न करता, म्हणजे विदाऊट रिपीटिंग डिजिट्स. मग सॅम्पल स्पेस काय होईल या रँडम एक्सपेरिमेंटचा? रँडम एक्सपेरिमेंट आहे तुमचा की तुम्हाला 2 अंकी संख्या तयार करायची आहे. कोणते डिजिट वापरून? 2, 3 आणि 5 हे डिजिट वापरून. आणि काय न करता? डिजिट्स रिपीट न करता. आता पहा किती संख्या तयार होतील पहा 2 अंकी डिजिट रिपीट न करता. 2 आणि 3ला घेऊ आपण, म्हणजे 23 तयार होईल. 2 आणि 5ला घेऊ म्हणजे 25 तयार होईल. 2 आपल्याला घेता येणार कारण आपल्याला डिजिट्स रिपीट करायचे नाही. आता 2 पासून पहा कोणते होतील? 2 आणि 3 मिळून 23, 2 आणि 5 मिळून 25. मग आता 3चे डिजिट आपण तयार करू. 3 आणि 2चा एक डिजिट होतं 32. 3 आणि 3चा डिजिट आपल्याला तयार करायचा नाही आहे कारण आपल्याला डिजिट रिपीट नाही करायचे. 33 आपल्याला घ्यायचं नाही. मग 3 आणि 5चा डिजिट, हे 2 डिजिट मिळून संख्या तयार होईल 35.
आता आपण 5च्या करू. 5 आणि 2 मिळून 52 आणि 5 आणि 3 मिळून 53 आणि 5 आणि 5 मिळून 55. पण आपल्याला डिजिट रिपीट करायचे नाही. म्हणजे पहा इथे किती संख्या तयार झाल्या, म्हणजे सॅम्पल पॉईंट किती झालं, तुमच्या सॅम्पल पॉईंटची संख्या झाली, नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस ही झाली 6. तर अशा पद्धतीने हे फर्स्ट क्वेश्चनमधले 2 आपण एक्झाम्पल्स पूर्ण केले. आता आपण येऊ थर्ड क्वेश्चनकडे. थर्ड क्वेश्चन काय सांगतो बघा. सेकंड क्वेश्चन काय सांगतो. सेकंड क्वेश्चन आहे द ॲरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. ही जी इकडे डिस्क आहे, ही या डिस्कवर कलर्स लिहिलेले आहेत आणि हा ॲरो आहे, हा स्पिनिंग ॲरो आहे आणि हा ॲरो फिरवला की तो फिरून कुठे एका कलरवरती स्टॉप होतो. तर द ॲरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. तो कोणत्या कलरवर थांबेल ते सांगा. आता हा स्पिनिंग ॲरो आहे, याला आपण एकदा रोटेट केल्यावर हा फिरत राहील आणि कुठेतरी थांबेल. तो कोण्या कलरवर थांबेल हे आपल्याला हे आपण नेमकं सांगू शकत नाही. म्हणजे हा रँडम एक्सपेरिमेंट झाला की ॲरो इज रोटेटेड अँड स्टॉप्स रँडमली ऑन द डिस्क. म्हणजे फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. तो कोणत्या कलरवर थांबू शकेल ते सांगा. सांगू शकतो का आपण? नाही सांगू शकत. हा ॲरो स्पिनिंग ॲरो जेव्हा स्टॉप होईल तेव्हा तो कोणत्या कलरवर थांबू शकेल हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे स्पिनिंग ॲरो कोणत्या कलरवर स्टॉप होतो हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे हा स्पिनिंग ॲरो स्टॉप होणे कलरवरती हा रँडम एक्सपेरिमेंट झाला. म्हणजे क्वेश्चन 2चा आन्सर आहे तो कोण्या कलरवर थांबेल हे सांगा. तर आपलं उत्तर आहे की फॉर द स्पिनिंग ॲरो an arrow is rotated and it stops रँडमली स्टॉप होणार आहे. तो ठरवून स्टॉप होणार नाही. तो रँडमली ऑन द डिस्क. हा ॲरो रोटेट होतो आणि तो रँडमली डिस्कवरती स्टॉप होतो. तो कोणत्या कलरवर स्टॉप होईल याच्यासाठी हा रँडम एक्सपेरिमेंट आहे. मग याच्यासाठी पॉसिबल आउटकम्स आहेत हे. एक तर तो रेडवर स्टॉप होईल किंवा ऑरेंजवर, नंतर किंवा येलोवर स्टॉप होईल किंवा स्टॉप होईल तो ब्लूवर किंवा ग्रीनवर किंवा मग पर्पलवर. तर हे मी काय केलं, हा जो तुमचा हे जे दिलं होतं ॲरो रोटेट होतो आणि रँडमली स्टॉप होतो डिस्कवरती, की कोणत्या कलरवर तो स्टॉप होऊ शकेल ते सांगा. कोणत्या कलरवर स्टॉप होऊ शकेल ते सांगा. तर कोणत्या कलरवर स्टॉप होऊ शकेल हे मी नेमकं सांगू शकत नाही. म्हणजे हा रँडम एक्सपेरिमेंट झाला. मग ॲरो फिरेल आणि कोण्यातरी रंगावर स्टॉप होईल. हा रँडम एक्सपेरिमेंट झाला. कोणावर स्टॉप होईल ते मी सांगू नाही शकत. हां, पॉसिबल आउटकम्स मला माहिती आहेत. एक तर रेडवर थांबेल किंवा याच्यावर किंवा याच्यावर किंवा याच्यावर किंवा याच्यावर किंवा याच्यावर. पण नेमका कशावर थांबेल हे मी सांगू नाही शकत. त्याच्यामुळे हा मी रँडम एक्सपेरिमेंट म्हणून कन्सिडर केला. तेव्हा मी लिहिलं इथे की ॲन ॲरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप्स रँडमली. हा शब्द महत्त्वाचा आहे. तो रँडमली थांबतो. कशावर थांबतो? ऑन द डिस्कवर तो रँडमली थांबतो आहे, ठरवून नाही थांबत. त्याच्यामुळे तो कोण्या रंगावर थांबेल हे आपण नक्की सांगू शकत नाही. तो या 6 ज्या पॉसिबिलिटीज आहेत 6पैकी एकावर तो थांबेल. म्हणजे हा रँडम एक्सपेरिमेंट झाला आणि त्याचा सॅम्पल स्पीड झाला रेड, ऑरेंज, येलो, ब्लू, ग्रीन आणि पर्पल. मग इथे लागेल तर आपण जे विचारलं नाही आपल्याला, पॉसिबल कलर विचारला कोण्या कलरवर थांबेल, तर आपण हे रँडम एक्सपेरिमेंट घेतला याला आणि याचा सॅम्पल स्पेस लिहिला. एन ऑफ एस पण आपण लिहून टाकू शकतो. आणि एन ऑफ एस जे आहे ते आहे तुमचं 6 मग 6पैकी कोणत्याही एका कलरवर तो थांबू शकेल. नंतर पुढचा हा प्रश्न आहे, इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे हा महिना आहे मार्च
2019. तर या मार्च 2019मध्ये की असे दिवस सांगा की त्या दिवशी येणारी तारीख ही 5ची मल्टिपल असेल. आता कोणकोणते दिवस आहेत येणारे दिवस? इन द मंथ ऑफ मार्च 2019, फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. 5ची मल्टिपल म्हणजे 5ने भाग जाणारी संख्या. मग कोणते डेज आहेत तुमच्याजवळ? पॉसिबल आउटकम्स कोणते आहेत की त्या दिवशी जी डेट आहे ती असली पाहिजे 5ची मल्टिपल. आता पहा 5च्या मल्टिपल संख्या कोणत्या आहेत? एक आहे 5, म्हणजे त्या दिवशी कोणता डे असेल याचं सोल्युशन लिहितो आहे मी या प्रश्नाचं की पॉसिबल आउटकम्सचा सेट. पॉसिबल आउटकमचा सेट म्हणजे सॅम्पल स्पेस. तर पहिला 5चा मल्टिपल, ही तारीख आहे 5, ही 5ची मल्टिपल आहे. या दिवशी आहे ट्यूजडे. दिवस विचारले आपल्याला ज्या दिवशी तारीख ही 5ची मल्टिपल असेल. नंतर आहे 10, या दिवशी आहे संडे. 5च्या मल्टिपल संख्या म्हणजे 5ने भाग जाणाऱ्या संख्या असल्या पाहिजे. तारीख ही 5ने मल्टिपल असली पाहिजे, 5ची मल्टिपल असली पाहिजे म्हणजे 5ने भाग जाणारी संख्या. नंतर 15, या दिवशी आहे फ्रायडे. म्हणजे ज्या दिवशी तारीख 5ची मल्टिपल असेल ते पॉसिबल डेज आपल्याला विचारलेले आहेत. तर 15 फ्रायडे. नंतर 20 वेनसडे. पाचच्या मल्टिपल असलेल्या तारखा त्या दिवशीचे, त्या तारखेचे दिवस आपल्याला विचारले. 20 नंतर मग 25 म्हणजे मंडे. ट्यूजडे, संडे, फ्रायडे, वेनसडे, मंडे. नंतर 25 घेतलं आहे आपण आणि नंतर मग 30 म्हणजे सॅटर्डे. म्हणजे या मंथ ऑफ मार्चमध्ये असे दिवस की ज्या दिवशीची तारीख ही 5ची मल्टिपल असेल असे पॉसिबल आउटकम्स आहेत तुमच्याजवळ. ट्यूजडे 5 तारीख आहे, इथे 5चा मल्टिपल आहे. मग आहे संडे 10 तारीख आहे, 5चा मल्टिपल आहे. नंतर फ्रायडे 15 तारीख आहे, 5चा मल्टिपल आहे. नंतर वेनसडे 20 तारीख आहे, 5चा मल्टिपल आहे. नंतर मंडे 25 तारीख आहे, 5चा मल्टिपल आहे. नंतर सॅटर्डे 30 तारीख आहे, 5चा मल्टिपल आहे. म्हणजे आपल्याला असे डेज विचारले होते, पॉसिबल डेज की ज्या दिवशीची तारीख ही 5ची मल्टिपल असेल. तर पॉसिबल आउटकम्स आहेत तुमच्याजवळ हे एवढे. 4th एक्झाम्पल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईन.